स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या यूट्यूब चॅनलवर. आणि हे आहेत आमचे शैतानराव. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे असं आहे मित्रांनो, म्हणून मी याला शैतानराव म्हणतो. हा, भाऊ दिसतो तेवढा शांत नाही आहे. काही गोष्टींचा अंत आहे म्हणून आमचे युवान भाऊ शांत आहे. बरोबर आहे ना शेठ? बरोबर आहे ना? बरोबर. बघा थोडा वेळ तुम्ही थांबा. तुम्हाला मी आज दिवसभरात याची करामत दाखवतो, मग तुम्हाला समजेल. चला झोपा चला पकडा दादा हात. चल हात पकडा. औषध द्यावं लागतं म्हणून असं. आ कर ना. तिथे धरून ठेवलंय त्याने नाले. कोण आहे हा युवान? बघा युवान कसा रडतो. गाडी कोणती घ्यायची तुला? बुमबुमला पैसे पाहिजे ना आपल्याला. पैसे मागते. सासूला सांग पैसे दे म्हणा मला. असा सिस्टीम असतो सगळं मित्रांनो. रोजचाच आहे, याला काही पर्याय नाही. याला जेवणाचं पण तसंच करावं लागतं आणि औषधांचं पण तसंच करावं लागतं. ओ शेठ इकडे. शेठ आता झोपण्याच्या तयारीत आहे मित्रांनो. तुम्हाला आज दिवसभर याच्या करामती दाखवतो, मग समजेल तुम्हाला किती अवघड असतं लहान पोरांचं काम. काढायचं. धर भाऊ. माऊ हा एकच घे. हे घ्या. तू घे ना. पुढे सरकून ठेवा आणि त्या हात त्या जागेवर ठेवा. हा चल बाळा. देवो शांतिरांतरिक्षगुं शांती पृथिवी शांतिरापः शांतिरोपदिया शांती वनस्पतया शांतिर्विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति सर्वगुण शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि जतो यतः समीयसे ततो नो भयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयं नः पशुभ्यः सुशांतिर्भवतु. श्रीमन् महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. क्रूर ग्रहदोष पीडा परिहारार्थं मम उद्यम व्यवसाय स्थान स्थित यश विजय कीर्ति सत्कीर्ति प्राप्त्यर्थं मम कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता पितृदेवता सदा सर्वदा कृपा आशीर्वाद हिमातो जायांश दुर्गा पादोस विश्वाभूतानि दीपान्तस्यामतन्ते दीपान्तोर्ध्वदुर्गा पादोस्तेहा वदुना ततो विक्वं व्यक्रामुत्साशना नशिनयवे ततो विराड जात विराजो अधिपूर्वका सुजातो अत्रजतवशात् भूमिमतो ग्रह तस्मात् ज्ञात सर्वतेजा सामान्य यद्रे छन्दां पुंसि यद्रे तस्मात् अयन्त जैके तुभयता तथा लोकान् अकल्पयन्ता जत्पुरुषेण अविका देवा संपरिधरति सत्त्वमिदा कुता देवा जगज्जन्तन्मानाबद्धं पुरुषपुरुषं जज्ञे जतमयन्त देवास्तान् धर्मान् धर्मान् न्यसन्ता तेहनागं महिमानः सजन्त यत पूर्वे स्वाध्याः सन्ति देवाः. आता लक्ष्मीवरती घाला. ओम श्री ओम अभ्यास समता दोषकवर्ण सपतता सर्वष्टाविद ध्रुवमेदन जान वगैरे वेदाः वेदं गुरुखं. तर मित्रांनो
जसं की तुम्ही बघताय आमच्याकडे आहे आज तुळशीचं लग्न आणि हा एक शूटर तुम्हाला मी दाखवलाच किती डेंजर आहे. हा आता खाण्यापिण्यात बिझी आहे म्हणून थोडं शांत आहे. हा एक शूटर जड पडत होता. आमच्याकडे आता दुसरा शूटर पण आलाय परत मामाच्या गावावरनं. उभं राहिलं. हा आहे तो दुसरा शूटर. कोण आहे तू? तुझं नाव काय? हा? हळू 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 पहिले तुझं नाव सांगित. हळू सांग. तिचं नाव हिंदवी विशाल देवरे आहे मित्रांनो. ती आहे गेलो होतो गावाला बी गेलो होतो गावाला मामाच्या गावाला गेलेली होती ती. ते सांगते तू ह्या वर्षीच सांग, मागच्या वर्षीच गायकी बघितली होती. आपल्याला लाईट चांगला भेटत नाही. तर मग? थांब 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 शांतता घे शांतता घे शांतता घे. इथे उभी राहतो पण या शूटर उभी. हा राहतो उभी. हा बोला आता. काय कुठे गेली? हिंदवी विशाल देवरे. ते झालं. नवीन सांग नवीन सांग. आम्ही ते चौकीत गेलो होतो तर तिथं पाणी वेच बघायला कुकू हा हा अजून काय बघितलं तिला? गाय हा कुकू हा उल्लू हा नाही का बरं सगळं बघितलं. हे का बरं खात नाही? खात नाही. हा पुढे बोल. कुकू काय काय बघितलं तू? अजून आहे स्वतःच त्रास देतोय. चाचू त्रास देतोय तुला? हा, केस ओय येडा. मार खायचंय का तू? मार खायचंय का तू? हा मग मला मार खायचाय का? मित्रांनो भांडणच वयाचा अजिबात मान पान काही नाही इथं चाचूला. चाचूचा सतत अपमान होत असतो या घरात. चाचू एखाद दिवशी निघून जाईल मग यांना कळेल. जाऊ का मी? चाललो मी. बाय. सॉरी म्हणा. तुझं काय म्हणणं आहे रे? जाऊ का मी? हो मित्रांनो सगळ्यात नालायक पोरगा आहे. सगळ्यात नालायक पोरगा. तुला जोडू का? याला काही फरक पडत नाही मित्रांनो. काही नाही. मी जा म्हणतो. दीदीला पकडू. तुला पकडतो. मी करते. हा ब्लॉग तू करणार का? ब्लॉग हा मित्रांनो हानी ब्लॉग करणार आहे आता. व्यवस्थित पकड. मित्रांनो, जोरात बोला. मित्रांनो आम्ही आणि इकडे तो कॅमेरा कुठे घेऊन चालली? मित्रांनोच म्हणते, दुसरं काही म्हणतच नाही. जाऊ दे, हिला काही जमत नाही. आपण याला पहिले ब्लॉगिंग शिकवू. थांब मी बोलतोय ना इथं ब्लॉगिंग शिकवू याला, मग आपण हिला बोलायला लावू. तोपर्यंत याची आजी काय म्हणते ते बघा. हा बोल बाई. मित्रांनो आज आमच्या लाईटात ये. मित्रांनो लाईटात या. थांब हानू थांब. हा आज आमच्या इथं तुळशीचं लग्न आहे. तुळशी विवाह. हा हं. हा हा मग हे दोघं जण खूप त्रास देत आहे आम्हाला. इकडे आहे तुळशीचं लग्न आहे आमच्याकडे. तर युवी आम्हाला पागल होऊन गेला. आम्हाला त्रास देतोय. हा आम्हाला त्रास देतो. हं. तर मित्रांनो माफ कर. आम्ही चाललोय. कुठे चालले? मित्रांनो आम्ही आहे. मित्रांनो तर तिला पण आता सवय लागली आपल्यासारखी मित्रांनो म्हणायची. आणि घरात अजून अरे हे जर पाऊस पडला ना अचानक त्याच्यामुळे घरात कपडे वाळत आहे. बाहेर कपडे वाळायला काहीच पर्याय नाही. तर इकडून या अँगलने शूट करू. इथे जरा चांगलं दिसतंय. हा तर गंमत अशी आहे की मी असं सांगत होतो तुम्हाला की हे दोन शूटर फार डेंजर आहेत घरात. आणि हे दोघं भाऊ बहिणी आता व्हिडिओ बनवू देणार नाहीयेत मला बरेच दिवस असं मला वाटतंय. तर व्हिडिओ जर पुढे लेट आले तर थोडं समजून घ्या. आणि बाय बाय. त्याला पेरू बी आवडला. फायनली तुळशी विवाह संपन्न झालं. आणि मी नेमकं ऐन अक्षदा फेकण्याच्या वेळेलाच ऐन त्या खाली गेल्यात. नेमकं अक्षदा फेकण्याच्या वेळेलाच टाळी लागण्याच्या वेळेलाच फटाके घ्यायला गेलो. म्हणजे लग्नाला आलो आणि मंगळसूत्र विसरलो अशी आमची गंमत झाली. आनंद पण जेवून गेल त्यांना. नाही मग काय त्यांचं लग्न तुमचं लग्न केव्हा झालं होतं? 82 साली. हा? त्या दिवसात नव्हतं मी तेवढी नाडून राहतो. हो का? हे जो जोशी होते ना हो. नाही का? शेजारचे बाबा. आमच्या बाबांना ओळखतो मी. नाही. जोशी नव्हते ते पूजा पत्रिकाच राहिले. आमच्या लग्नात होते पण जोशी बाबा. हे कौस्तुभच्या पंजोबा. पिंटूचे दादा एक ब्राह्मणाचा जोक सांगतो तुम्हाला.
ते शुक्ल गुरुजी होते ना बागल गेले बागल गेले शुक्ल राजू गुरुजी राजू नाही नाही बरोबर हो, त्यांचे वडील बरं. म्हातारचे कानाला ऐकून यायचे बर शुक्ल बाबा ते आपल्याकडे मंजुळा तोडायला यायचे बर ते तुळशी मंजुळा मंजुळा तोडत जाऊ एक दिवसात त्यांना म्हटलं जो घर घ्या बसा असं तसं मग त्यांना म्हटलं तुम्हाला येतं का हात बघता मग त्यांनी माझा हात बघितला अरे बा खूप भाग्यवान आहे बबलू तू म्हटलं का बरं काय झालं म्हणजे 3 फॉरेन टूर आहेत म्हणे तो ते दिव्याचा 3 फॉरेन टूर आहेत म्हणे म्हटलं बाबा एक पण झाले ना पुढचे जाऊन तुम्हाला पटून देऊ बाबा गेला वारून मी भीतच राहिलो पिकअप फॉरेनला गेलो नाही तर कसा होता मित्रांनो किस्सा किस्सा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो डिटेलमध्ये. काकांचे मित्र होते जे भविष्य करतात, भविष्यवाणी करतात आणि त्यांनी काकांना हात बघून सांगितलं होतं की तुमच्या नशिबात 3 फॉरेन ट्रिप आहेत. आणि त्या 3 फॉरेन ट्रिप आहेत असं ऐकल्यानंतर काकांनी त्यांना उत्तर दिलं की माझ्या नशिबातली एक जरी फॉरेन ट्रिप झाली तर मी पुढच्या 2 ट्रिपला माझ्या जागी तुम्हाला पाठवेल. असा तो किस्सा होता. आणि नाही झालं तसं काही अजूनपर्यंत. पण मी आज भविष्यवाणी करतो आहे. मी आज सांगतो की काकांची ती ट्रिप आपण पूर्ण करू. नक्कीच भविष्यात एक दिवस आपण काकांना फिरायला नेऊ. काकांना नाही, पूर्ण परिवारालाच आपण फॉरेन ट्रिपला नेऊ. आणि ही मी भविष्यवाणी करतो आहे. सो स्टे ट्यून. आणि हां, आज एक नवीन इतिहास रचला गेला आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल कदाचित, हा व्लॉग जोपर्यंत येईल तोपर्यंत न्यूज व्हायरल झालेली असेल की इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमने आज वर्ल्ड कप जिंकला आहे मित्रांनो. ICC वुमेन्स वर्ल्ड कप इंडियन क्रिकेट टीमने जिंकला आहे. इंडियन वुमेन्स क्रिकेट टीमने जिंकला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज पूर्ण भारतासाठीच खूप प्राऊड मोमेंट आहे. आत्ता रात्रीचे 1:30 वाजलेत बाय द वे. 1:30 नाही, 1:45 वाजलेत. आणि मी काय करतो आहे, मी ठेवतो आहे चहा. कुठे गेला चहा? चहा 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 हा आहे चहा. तर मी चहा ठेवतो आहे. आम्ही आता चहा पिणार. मी आता हा व्लॉग एडिट करणार आणि झोपणार. मग सकाळी उठून व्लॉग अपलोड करणार. सो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आता आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं जे होतं ते. आशा करतो की लवकरच आपली भेट होईल. बाय.